नमस्कार मंडळी आज शनिवार 8 मार्च आज शनिवार असल्यामुळे आज बाजारात आलेलो आहे। आज बाजारात शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग उपस्थित आहे। आज शेतकरी माल जास्त आलेला आहे आणि आज व्यापारी वर्गांनी आज खरेदी विक्री केलेली नाही। नेमकं अद्याप कारण कळलं नाही की कारण काय आहे। आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयभाऊ शिंदे आज आलेले आणि त्यांचे थोडेसे विचार मांडलेले, थोडं आंदोलन पेन केलं होतं व्यापारी वर्गाने आज बाजारामध्ये। विजयभाऊ शिंदे आज इथं आलेले, काय बोलतात पाहूया या व्हिडिओद्वारे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या बैल बाजारामध्ये खऱ्या अर्थानं काही व्यापारी बांधवांची, काही शेतकरी बांधवांचे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या प्रश्न संदर्भामध्ये आज या सगळ्यांची भेट घेण्याच्या निमित्तानं आमचे बाजार समिती संचालक माणिक शेठ गोरे, आमचे दुसरे संचालक महेंद्र शेठ गोरे, आमचे सचिव धंद्रे असतील, आमचं सगळं प्रशासन असेल, आम्ही सगळी मंडळी खरं तर ह्या सगळ्या आमच्या व्यापारी बांधवांना भेटण्याच्या निमित्तानं, शेतकरी बांधवांना भेटण्याच्या निमित्तानं आलो। त्यांनी काही त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्या प्रश्नासंदर्भामध्ये बाजार समिती शेतकऱ्यांच्या बरोबर, बाजार समितीचा जो काही घटक आहे, मग ते व्यापारी असतील, मग ते सगळे विविध घटकातले काम करणारे लोक असतील, यांच्या मागे बाजार समिती भरभक्कमपणाने उभे राहणार आहे। आणि जो काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, आताच मी चाकण पोलीस स्टेशनचे PI साहेबांची चर्चा केलेली आहे। PI आणि त्यांचे काही सहकारी पोलीस अधिकारी या सगळ्यांची समन्वय बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये आज दुपारी त्या ठिकाणी आम्ही लावणार आहे आणि समन्वय करून जे कोणी आमचे सहकारी मित्र, आता बजरंग दल काही ही काही वेगळे लोक नाही, हे देखील आमचे सहकारी मित्रच आहेत, त्यांना बोलवणार। आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी, सगळे व्यापारी आणि मार्केट प्रशासन असा एक समन्वय काढून आपण मार्ग कशा पद्धतीने काढता येईल ही प्रामाणिक भावना आमच्या सगळ्या मंडळींची आहे। एक गोष्ट याच्यामध्ये आहे की निश्चितपणे हे सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत, शेतकरी व्यापारी हे सगळे आहेत, हे गरीब घरातले आहेत आणि गावागावातनं गावागाड्यातनं ही लोक चाकणच्या परिसरामध्ये जनावरांच्या व्यापाराची मित्र त्या ठिकाणी येतात। एखादी गोष्ट कमी जास्त झाली म्हणजे लगेच त्यांच्यावरती अन्याय करणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे। आम्ही बाजार समिती म्हणून भरभक्कमपणाने या सगळ्यांच्या मागे उभे आहे, कारण शेवटी शेतकऱ्यांचा माल आहे आणि जिथे शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल, व्यापारी आमच्या दृष्टीनं, व्यापाऱ्यांच्या बरोबर शेतकरी आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या याच्यातून जो काही समन्वय करता येईल, भविष्यामध्ये या लोकांना काही त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही समन्वय समिती करून पोलीस प्रशासन, बजरंग दल, आमचं मार्केट प्रशासन, संचालक मंडळ असा समन्वय काढून एक कायमस्वरूपी तोडगा आपण काढण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करतोय आणि आज दुपारी त्याची साधारणपणे 1-1.5 वाजता आम्ही त्याची बैठक त्या ठिकाणी लावणार आहे आणि त्याच्यातनं चर्चेतनं हा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल। परंतु हे करत असताना जे कोणी चुकीचं काम करतात, जे कोणी जर चुकीचं काम करत असतील, पोलिसांनी सांगितलं हे चुकीचं आहे, याच्यामध्ये असं आहे, तर चुकीचं काम करणं देखील आम्ही पाठीशी घालणार नाही। आम्ही कुणाच्या बरोबर आहे, प्रामाणिक तुमची भावना आहे, प्रामाणिक भूमिका आहे, 100% शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही, शेतकऱ्यांच्या मागे आहे, त्याच्यामध्ये 100% आमची बाजार समिती, सगळे संचालक मंडळ कुठलंही हे न ठेवता शेतकऱ्यांच्या बरोबर या प्रश्नामध्ये उभी राहील। फार आंदोलन करायचे होते, आम्ही सगळे तुमच्यावर राहू, तुमच्या प्रश्नाला तडा द्यायला, न्याय द्यायला आम्ही सगळे सक्षम आहोत आणि बाजार समिती म्हणून सगळे आम्ही भक्कमपणाने तुमच्या मागे उभे राहणार आहे। मला खात्री आहे की समन्वयातनं आमची आता चर्चा झालेली, येतानाच माणिक शेठ, महेंद्र शेठ, आमच्या सचिवांची देखील चर्चा झाली, समन्वयातनं हा प्रश्न आपण सोडू, याच्यामध्ये काय अडचण येईल मला असं त्या ठिकाणी वाटत नाही। 100% नाही, बाजार समितीचा तो सगळा काहीच अडचण नाही, आम्ही सगळे पुढाकार घेऊन याचा समन्वय काढून आपण हा प्रश्न निकाली काढू, काय अडचण नाही। धन्यवाद भाऊ, आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या शेतकऱ्यांसाठी 100% तुम्ही कधी सांगा, कायमस्वरूपी तुमच्या काहीच अडचण ठामपणे उभे राहू। पाहू ना कुठला बैल हो, बैल कुठला आहे? चिखलीचा काय सांगितलं याची किंमत? याची सांगली 60,000। कसं आहे दाताला? 64। किती मागितला आता बाजारात? आत्ताच आलो आली का? गाड्याचा आहे का शेती कामाला? शेती कामाला बी थोडा आणला, पण गाड्याचाच। गाड्याचा कितीला द्यायचं तुम्हाला फायनल? फायनल द्यायचा 50 पर्यंत। 50 शेतकरी ना? हा शेतकरी। मोबाईल नंबर आहे? 99 60 20 12 59। पाहू ना कुठलं बैल आहे? मुंबईचा काय सांगितलं? 30,000।
दाताला कसं आहे? गाड्याला पळवलं आहे का? चकडीला पळवलं. कितीपर्यंत झाली मागणी? अजून नाही जाते. द्यायचं कितीला फायनल? 28-29. मोबाईल नंबर? 94-21-01-31-50. पाहू ना कुठला बैल हो? सांगवीचा काय सांगितलं? काय सांगितलं तुम्ही? 50. दाताला कसं आहे? दुसरा आहे गाड्याचा आहे का शेती कामाचा? हाय गाड्याचा गाड्याचा ना? चकडीचा आहे का? 4 वेळेला? 4 वेळा 4 वेळेला. कितीपर्यंत मागते दादा? बाजारच बंद आहे. बाजार बंद आहे का? गिरायकच गिराईक नाही म्हणजे व्यापारी वर्ग नाही? बंद आहे. बंद आहे. द्यायचं किती फायनल तुम्हाला? 45 पर्यंत. शेतकरी आहे ना? शेतकरी. मोबाईल नंबर ना? 96-89 10-29-80. पाहू ना कुठलं वासरू आहे? माणसं. काय सांगितलं आता? 35. किती महिन्याचं आहे? 10-11 महिने. कितीला मागते दादा? मागायला मागते तुम्हाला 20-22. आलं. किती आले पाहिजे तुमचे फायनल? 30. शेतकरी आहे ना? मोबाईल नंबर? 90-22-56-22-64. शेतकरी बंधूंना कळवण्यात येते की पाहू ना कुठला बैल आहे? देऊचा. देऊचा आहे का? काय सांगितलं याचं किंमत? 40,000. कसं आहे? किती महिन्याचं आहे? 8-8.5 महिन्याचा आहे. कितीपर्यंत झाली मागणी आता? आता मस्त 25च्या पुढे झाले. 25च्या पुढे. द्यायचं कितीला तुम्हाला फायनल? 35ला. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर मला नाही सांगता यायचं. सांग नंबर. 99-21-49-15-14. शेतकरी ना? हा शेतकरी. पाहू ना कुठली बैल आहे? पनवेलची. काय सांगितलं जोडीचे? जोडी सांगितलं ₹1,00,000. ₹1,00,000 का? हो. दाताला कसे दोन? दाताला तो आदत आहे, एक दात लावला. पलीकडचं आदत आहे का? हा एक दात लावला. एक दात लावला. गाडीची का? चकडीची. कोणते कांदे पाहतो? हा 4 खांदे. हा 4 कांदे. पलीकडचा? तो आतून करतो 2 खांदे. कितीला द्यायचं फायनल तुम्हाला? देऊ काय जमून असं त्यात. मोबाईल नंबर आहे? शेतकरी आहे ना? हो. 93-22-87-35-19. एक नंबर कांदे. पाहू ना कुठली वासर आहे? वासर मुळशीमधली का? काय सांगितले जोडीची? जोडीचं सांगितलं 50,000 रुपये. 50. किती महिन्याची? ती 1 वर्षाची. कितीला मागतात? माझी 40,000. 40ला. किती होईल फायनल? का होईल जोडीची? फायनल होते 45,000 रुपये. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 7350 4x045. पाहू ना कुठला बैल आहे? कडूचं. काय सांगितलं याचं? 35. दाताला कसं आहे? गाड्याला पळवलं आहे का? कितीला मागते दादा? 22 आज बाजार बंद आहे दादा. का बरं? काय ते आंदोलन झाले मी डॉक्टर जनावर काढतात ना. आज मग शेतकऱ्यांचा बराच माल आला आहे आता. बरेच मग आता काय आता खरेदी थांबलेली आहे. आलीच आता कळण. मोबाईल नंबर काय होईल फायनल? फायनल देऊ 30पर्यंत. मोबाईल नंबर? 95-61-94-21-07. पाहू ना कुठला बैल आहे? मुलगीवाडी. मलगेवाडीचा. काय सांगितलं याचं? किती महिन्याचं आहे? 7 महिन्याचा आहे. काय कितीला मागतात वगैरे?
11 मागा 11 मागता द्यायचं किती तुम्हाला मग 13पर्यंत घरचं आहे का हां शेतकरी का हां मोबाईल नंबर द्या ना 93 73 84 82 81. पाहू ना कुठला बैल हो काय सांगितलं किंमत याची 50,000 दाताला कसं झालं जुळला आहे का कसं गाड्याचं आहे शेती कामाला आहे नाही गाड्याचं आहे. गाड्याचं आहे कोणत्या कांदी पडतोय दोन्ही खांदी पडतो. दोन्ही कांदी कितीला मागतात दादा त्याला आता 40ला मागू. 40ला किती आली पाहिजे फायनल आपल्याला 50 तरी आले पाहिजे. 50 45-50 आले पाहिजे. शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर 93 22 82 45 81. याचं काय सांगितलं याचं त्याचे 25,000. 25,000 का हा कसं आहे दाताला 2 जाते. गाड्याचाच आहे का हां बेरडमध्ये येतो हां याची काय होईल फायनल दोन्ही नेले असते त्यांनी. मोबाईल नंबर द्या बरं 93 22 82 45 81. नेमकं सांगतो. पाहू ना कुठला बैल आहे मुंबई मुंबईचा काय किंमत सांगितली 70,000 कसं दाताला जात्रा 4 जाती 4 जाती का कितीला मागते दादा आले नाही कोण. नाही का कितीला द्यायचं तुम्हाला फायनल फायनल कमी जास्त होईल. कमी जास्त होईल मोबाईल नंबर 8689904578. पाहू ना कुठला बैल हो लवगावचा लोगावचा काय किंमत आहे किंमत काय सांगितली 35,000 कसं आहे दाताला 4 जाती. गाड्याचा आहे का चकडीचा 4 बैलातलं कितीला मागतात मागणी कितीला झाली 30 झाली द्यायचं कितीला फायनल 35. मोबाईल नंबर द्या 87 66 021 980. पाहू ना कुठून आलेत आम्ही जुन्नर. जुन्नर का काय किंमत सांगितली याची किंमत सांगितली मग 50,000 रुपये होते पण 30,000ला सुद्धा कोणी घेईन. 30,000 पण घेईना आज काय व्यापारी वर्गाचं काय व्यापाऱ्यांचं काय दाखित व्यापारी आज काय बाजार बंद केला आमचं हाल ना एवढं लांब 3,500-4,000 रुपये गाडी भाडा देऊ नये पण किंमत नसेल तर उपयोग नाही ना काही. हा ना आज बंद होता बाजार काहीतरी सकाळ धरून कोणीच नाही व्यापारीच नाही काही पण व्यापारी नाही काहीतरी विषय झाला वाटतं आता काय झालं ते आम्हाला माहिती. आम्ही शेतकरी माणसं आणि कधीतरी येणार बाजारात घरून एवढं जीव लावून बैलांना सांभाळायचं त्याची किंमती काडी मोल किंमत येत असेल तर उपयोग नाही ना काही. जीवापलीकडे आम्ही सांभाळतो त्यांना पालन पोषण करतो. कसं आहे शेती कामाचं आहे का गाड्याचं आहे शेती काम आहे. शेती कामाचं कितीला द्यायचं तुम्हाला फायनल द्वारा फायनल त्यांना मग सांगितलं मग 50,000 30,000ला घ्या तरी कोणी घेईन. हां ना हा ना मोबाईल नंबर द्या आपला 99 629 130. सांगाय 40,000. कुठले बैल बाबगाव बाबगावची काय किंमत सांगितली अलीकडची 40 पलीकडचं 40,000. दाताला कसे दोन्ही 4 जाती का किती झाली मागणी आज बाजार बंद असल्यामुळे अजून नाही गिरायक ना. नाही ना आज काय व्यापारी वर्गांनी काय आज बैलच घेतले नाही खरेदी परिवर्गांनी केलेलं आहे संप पुकारलेला संप पुकारला किती द्यायची जोडी फायनल फायनल 75. 75 मोबाईल नंबर द्या 96 89 44 46 47. पाहू ना कुठून आहे सातारा का चाकणच्या बैल बाजारात आले आज बैल घ्यायचा आहे का वासरू घ्यायचं वासरू शर्यतीसाठी. किती जाती लागत आहे आदतमध्ये का लय लांबून आली इकडे बार नाही इकडे म्हणली बाजार वासरू बिसरू भेटतं तिकडं त्याच्यामुळे इकडे आलेलो. आज पण बाजारात माल कमी आणि व्यापारी वर्गाने आज ते आंदोलन झाले काही गोरक्षक गाडीत असते त्याच्यामुळे मग लांब हेल्पटा पडला तुम्हाला काय लय लांबून आले. तुम्हाला लागत असेल तर तुमचा नंबर द्या एखादा घ्या ना 9604 हां 63 7007.
किती बैल आहे आता घरी? घरी 2 वासरं आहेत, एक बैल आहे. त्या दिवशीच्या मैदानात 1 नंबर केला तेव्हा बैलाने. कोणते मैदान? पठारवाडी. पठारवाडीला. बिवरी पठारवाडी. 2 नंबर केला का? आणि पुन्हा कोणता होता बैल त्याला? त्याच्याबरोबर मांगडेवाडी पुणे. कात्रज पुणे. मनोज मांगडे. त्यांचा एक आदत एक बैल होतं. हा एक आदत एक बैल. 3 फेऱ्याचं मैदान. 3 फेऱ्याचं. पाहुणा कुठली वासर आहे? काय मावळ तालुका. काय सांगितले वासराचे अलीकडच्या? हां सांगितले 27,000. 27,000 का? गावठी मॉडेल आहे का? हा याचे 27. 27. दाताला कसे दोन्ही? ते आदत आहे, हे दुसरं आहे. आदत आहे दुसरा आहे का? गाड्याला पळवले का? हे पळवले कांड्यावर बाजू कटक कांदेव. पळतंय का? हा दुया तो पुढं. आणि कितीपर्यंत मागणी झाली आता? याला 20ला मागितलं. 20ला मागितलं. द्यायचं कितीला त्याला फायनल? 25 पर्यंत येईल. आणि हा 25-22 असं. मोबाईल नंबर आहे? 83 12 582. शेतकरी ना? शेतकरी. पाहुणा कुठला बैल आहे? पनवेलचा बैल आहे. पनवेलचा. काय सांगायला आहे किंमत? सांगायला ते 60,000. 60,000. कसं आहे दाताला? आदत आहे. आदत. कितीपर्यंत मागतं दादा? आले मागणी 40-45. हां द्यायचं कितीला? 55ला द्यायचं आपण. 55 द्यायचं. मोबाईल नंबर आहे? 7208 4308 76. पाहुणा कुठला बैल हो? हा बैल कुठला आहे? खरगर. काळागरचा. काय सांगायला? काय किंमत? 50,000. 50. दाताला कसं आहे? 2 जाती. शेती कामाचं आहे का गाडी? किती होईल फायनल? किती होईल? हां माहिती वरला नाही. मोबाईल नंबर आहे? मोबाईल नंबर तुमचा काय? हो मोबाईल नंबर आहे? 86 899 04 578.